तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून 2 राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा झालाय। तसंच आतापर्यंत अजित पवार अनेक वेळा वादात सापडलेत। पाहूयात नेमके कोणकोणते वाद या सगळ्या कालावधीत अजितदादांच्या समोर होते। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण, गैरव्यवहार प्रकरण जे आहे ते समोर आलं पार्थ पवारांचं। शिवाय धनंजय मुंडेंवर कृषी खात्याचे मंत्री असताना घोटाळ्याचे आरोप झाले। संतोष देशमुख हत्येप्रकरणी देखील धनंजय मुंडेंवर टीका करण्यात आली। सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली। सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी देखील माणिकराव कोकाटे वादात सापडले। दाऊदशी संबंध असल्याचे आरोप नवाब मलिक यांच्यावरती करण्यात आले। तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून बाबासाहेब पाटील हे वादात सापडले। तर पुणे पोर्शे प्रकरणात आरोपीला मदत केल्याचा आरोप आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती करण्यात आला। तर IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना दादांनी दमदाटी केल्याचं प्रकरण जोरदार चर्चेत आलं। तर माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जी आहे ती जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरतीच होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडेच राहणार असल्याची माहिती आहे। नवीन मंत्री नेमताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाईल। सध्या इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष। तर मुंबई महापालिकेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं वर्णन करायचं झाल्यास दादा नकोसे आणि काका हवेसे अशी परिस्थिती समोर दिसते। महायुतीमधील भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या मुंबई युती बाहेर ठेवण्याचा त्यांना जोरदार प्रयत्न केला जातोय। शिवसेना भाजपचं जागा वाटप 150 जागांवरती येऊन पोहोचले। तर दादांना अजून युतीत घेणार की नाही यावर चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुंबईत दादांचा पक्ष त्यांच्या सहकार्यांना नकोसा झाला अशी चर्चा रंगली आहे। तर या उलट परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे। शरद पवार यांना मात्र काँग्रेस, उभाटा, मनसे यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले। तसा प्रस्ताव वर्षा गायकवाड आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलाय। तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत एकटं पाडलं गेलं तर त्यांचा पक्ष सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेता येईल का याची चाचपणी करताना दिसून येतोय। आणि त्यामुळे अजित पवार नकोसे तर शरद पवार सगळ्यांना हवेसे असल्याचं चित्र दिसून येत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे। काल राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचा आढावा घेण्यात आला होता। तर आज उर्वरित महाराष्ट्रातील पालिकांमध्ये काय करायचं याबाबत मंथन करण्यात येणार आहे। उर्वरित राज्यातील पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा करणार आहेत। राज ठाकरे शनिवार आणि रविवारी पूर्व पश्चिम उपनगराचा दौरा करतील। मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत। राज ठाकरेंच्या हस्ते या शाखांचं उद्घाटन केलं जाईल।